नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर व परिसरात शेतकऱ्यांचे साहित्य, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर पोलिसांनी आता चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरात एकाच वेळी ऑल आउट ऑपरेशन राबवत संशयित भंगार दुकानांवर धाडी टाकले. या कारवाईने गुन्हेगारी विश्वाससह अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तब्बल 6 विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली. शहरातील वॉर्ड क्रमांक 2 आणि संजयनगर परिसरातील संशयित भंगार दुकानांवर पोलिसांनी अचानक छापे टाकले. या धडक कारवाई दरम्यान पोलिसांच्या हाती संशयित वाहनांचे विविध सुटे भाग मोठ्या प्रमाणात लागले. जप्त करण्यात आलेले साहित्य चोरीचे आहे का, ते नेमके कुठून आणण्यात आले, या माध्यमातून चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी श्रीरामपूर शहरातील 4 प्रमुख भंगार दुकानदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त वाहनांचे व साहित्याचे मूळ शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांसह साहित्याबाबत सखोल तपास सुरू असून त्याच्या चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध आहे का याची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली. शहरातील वाढती गुन्हेगारी, चोरीच्या घटना आणि अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पोलिसांचा वाढता दबदबा आणि सातत्याने सुरू असलेल्या कारवायांमुळे कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. चोरट्यांच्या चोरीच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्यांवरही आता पोलिसांची नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात या तपासातून आणखी किती मोठे धागेदोरे समोर येतात याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.